नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या IPO आला रे सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर या आठवड्याचा IPO तो म्हणजे NTPC ग्रीन, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ह्याची एक सबसिडरी म्हणजे उपकंपनी असलेल्या या कंपनीचा IPO ओपन होतोय आणि त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. Stockport. Learn, focus, earn. तर NTPC ग्रीनचा जो IPO आहे तो साधारण आपल्याकडे 3 दिवस चालतो. त्यामुळे 3 दिवस चालू असणार आहे. कधी चालू होतोय? तर 19 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर ह्याच्यात तो चालू असणार आहे आणि अलॉटमेंट दिनांक जी आहे म्हणजे आपल्याला कधी शेअर्स मिळाले ते कळणार आहे ते म्हणजे 25 नोव्हेंबरला. 25 नोव्हेंबरला कळल्यानंतर लिस्टिंग जे होणार आहे ते 27 नोव्हेंबरला होतंय आणि सकाळी 10 वाजता लिस्टिंग होऊन आपल्याला स्टॉकमध्ये ट्रेडिंग करता येईल. म्हणजे ज्यांना मिळाला नाहीये ते सुद्धा लोक ट्रेड ह्याच्यात करू शकतील. फेस व्हॅल्यू जी आहे ती 10ची आहे आणि प्राइस बँड जो दिलेला आहे तो 102 ते 108चा दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यानंतर कमीत कमी शेअर्स जे आपल्याला एक लॉट घ्यावा लागतो त्याची जी हे आहेत ते 138 शेअर्स आपल्याला घ्यावे लागणार आहेत आणि टोटल किंमत जी आहे ₹14,904 आसपास असणार आहे. तर रिटेलर्ससाठी ही जी अमाउंट आहे ती सांगतोय मी. त्यामुळे मिनिमम जी आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागणारी ती ₹14,904. त्याच्यानंतर इश्यू साइज म्हणजे ही टोटल IPO जो आहे त्याची टोटल किंमत जी आहे ती 10,000 कोटी इतका मोठा IPO इकडे हा त्यांनी आणलेला आहे आणि हा फ्रेश इश्यू आहे. म्हणजे त्याच्यात ऑफर फॉर सेल वगैरेचा कंपोनंट नाही आहे. ही एक थोडी त्याची जमेची बाजू. त्यामुळे फ्रेश इश्यू जो आहे तो 10,000 कोटीचा असणार आहे. टोटल शेअर्स जे आहेत ते साधारण 92 कोटी 59 लाख शेअर्स अंदाजे एवढी म्हणजे संख्या आहे त्या शेअर्सची. त्यामुळे भरपूर मोठा IPO आहे. त्यामुळे भरायला सुद्धा वेळ लागणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. कर्मचाऱ्यांची जी सूट आहे ती ₹5 दिलेली आहे. त्यामुळे 138चे जे काही हे म्हणजे प्राइस बँड जो आहे आपला 102, 108चा त्याच्यावर कंपनीचे समजा एम्प्लॉयी असतील तर ₹5 त्यांना डिस्काउंट मिळणार. तर आता आपल्याला हे बघायचं झालं, की कोणाचा कोटा किती आहे? तर कोटा सिस्टम किंवा ओव्हरऑल हे बघायचं झालं, की डिस्ट्रिब्युशन कसं आहे? तर QIB क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स यांचं जे प्रमाण दिलेलं आहे ते 75% आहे. म्हणजे कमीत कमी 75% कोटा त्यांच्यासाठी राखीव आहे. त्याच्यानंतर HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल ज्यांना 2 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्ट करावे लागतात, त्यांचा जो कोटा आहे तो मॅक्सिमम 15% ठेवलेला आहे. आणि रिटेलर्स म्हणजे आपल्यासारखी लोकं छोटी, त्यांचा कोटा जो आहे तो 10% पर्यंत आहे. कर्ज जे त्यांचं आहे ते बघायचं झालं तर मार्च 2024 आणि सप्टेंबर 2024 या 2 ह्यांचा बघायचा 6 निकाल बघायचा झाला तर 12.7 हजार कोटी एवढं कर्ज होतं. ते सप्टेंबरमध्ये वाढून 17,000 कोटीपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे कर्ज वाढलेलं आहे. आता 2 प्रकार असतात कर्जाचे ते म्हणजे एक तर गुड लोन आणि बॅड लोन. तर हे कदाचित गुड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे त्याचा अजून अभ्यास एक वेगळा करायला लागू शकतो. तर तो एक अजून वेगळाच मुद्दा होईल. त्याच्यानंतर रिझल्टचं बघायचं झालं तर म्हणजे किंवा रेव्हेन्यू किंवा प्रॉफिट किती आहे? तर प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा जो कंपोनंट आहे, तो मार्च 2024 आणि सप्टेंबर 2024 ह्याचं बघता एक 344 कोटी होता. तो कमी होऊन थोडासा 175 कोटीवर आलेला आहे. पण 2023चं समजा बघायचं झालं, तर 2023च्या तुलनेत 2024मध्ये ह्यांनी जे प्रॉफिट केलंय ते चांगलं आहे. प्रमोटर होल्डिंग IPO यायच्या आधी 100% आहे. त्यामुळे ही एक फारच चांगली गोष्ट आहे, असं म्हणू शकतो. कंपनी नक्की काय करते? तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ह्यांची ही उपकंपनी आहे आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांच्या रिलेटेड विद्युत निर्मिती करण्याचं काम ही कंपनी करते आणि त्यांचे सध्या 6 राज्यात 3,000 मेगावॉटचे सौर प्रकल्प किंवा सौर ऊर्जा प्रकल्प आणि 100 मेगावॉटचे पवन ऊर्जा म्हणजे विंड मिल आहेत आणि त्यांच्यापासून त्यांनी विद्युत जनरेशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी निर्माण करायचं काम केलेलं आहे. आणि सध्या 7 राज्यांमध्ये त्यांचे काही प्रोजेक्ट्स म्हणजे आगामी प्रोजेक्ट्स जे आहेत किंवा येऊ घातलेले प्रोजेक्ट्स आहेत ते 31 ठिकाणी नवीन प्रकल्पांचं काम चालू आहे. मार्केट कॅपिटल जे त्यांचं आहे किंवा जे काही IPO वगैरे सगळं येणार आहे किंवा सगळं जे काही बघता येतं 91,000 कोटी इतकी मोठी कंपनी ही आहे. म्हणजे फंडामेंटली सुद्धा ही कंपनी बऱ्यापैकी मोठी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि थोडंसं एक इकडे निगेटिव्ह पॉइंट म्हणता येईल, की डेब्ट टू इक्विटी रेशो हा 1.91चा आहे. तो थोडासा 1
एकास एक वगैरे असेल तर जरा चांगला मानला जातो किंवा एकास 2 पर्यंत पण चालू शकतं. पण त्याच्या पलीकडे थोडंसं म्हणजे एक निगेटिव्ह गोष्ट वाढत जाते त्यातली किंवा एक पडती बाजू आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे 1.91 हे थोडंसं बॉर्डरला आहे असं आपण म्हणू शकतो. आता ह्यांचे स्पर्धक कोण आहेत? तर अडाणी ग्रीन आहे, टाटा पॉवर आहे किंवा टाटा पॉवरचं जे काही रिन्युएबल एनर्जीचं सेक्टर आहे ते. JSW निओ एनर्जी, ॲक्मे सोलर होल्डिंग तर हे सुद्धा यांचे स्पर्धक आहेत असं आपण म्हणू शकतो. तर आता कंपनी करणार काय नक्की? म्हणजे आता आपल्याकडून पैसे घेतले, तर कंपनी काय करणार आहे? तर वर्किंग कॅपिटलसाठी वापरणार आहे म्हणजे जे काही दैनंदिन खर्च असतात किंवा कंपनीचा बिझनेस रन करण्यासाठी जे खर्च होतात, त्याच्यात ती कंपनी वापरणार आहे आणि कर्ज आहेत ती थोडीशी ती पूर्वीची जी आहेत कर्ज, ती भागवणार आहे कंपनी. ग्रे मार्केट प्रीमियमच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या ग्रे मार्केटचा प्रीमियम जेव्हा व्हिडिओ शूट होतोय तेव्हा ₹3 आहे म्हणजे फारच कमी आहे. म्हणजे टक्केवारीच्या बाबतीत बघायचं झालं तर 2.47 2.47% इतकाच कमी आहे. पण हा वाढण्याची शक्यता आहे कारण IPOचे दिवस जसे जवळ येतील तसं हा वाढू शकतो कारण फंडामेंटली कंपनी चांगली आहे. स्टॉकपोर्टचं रेटिंग द्यायचं झालं तर आम्ही देतोय 5 रेटिंग 10 पैकी. आता कमी द्यायचं कारण एक तर मोठा IPO आहे त्यामुळे भरायला वेळ लागणार आहे ही थोडीशी पडती बाजू आहे किंवा डेब्ट टू इक्विटी रेशो थोडासा मोठा आहे. त्यामुळे थोडीशी पडती बाजू आहे. पण कंपनी चांगली पण आहे. त्यामुळे अगदीच कमी न देता 5/10 म्हणजे 10 पैकी 5 आपण मार्क देतोय. तर शेवटी इन्व्हेस्ट करायचं का नाही हे तुमच्यावर आहे. पण कदाचित मी तुमच्या जागी असेन तर मी इन्व्हेस्ट करायचा विचार करेन किंवा जेव्हा लिस्टिंग होईल त्याच्यानंतर जरा पडल्यानंतर तरी घ्यायचा विचार करेन किंवा शेवटी GMP काय होतोय शेवटच्या दिवसांमध्ये त्याच्यानुसार सुद्धा करू शकतो. आधी IPO भरणं हे फार महत्त्वाचं आहे. जर IPO पूर्ण भरला नाही म्हणजे अंडर सबस्क्राईब झाला तर अशा वेळेला तो सगळ्यांनाच लागेल आणि त्यामुळे सगळ्यांनाच लागला तर कदाचित डिमांड कमी असल्यामुळे त्याचं लिस्टिंगच्या वेळेला म्हणजे किंमत जी मिळणार आहे ती कमी मिळू शकते. म्हणजे निदान आपण जेवढे पैसे भरतोय तेवढे तरी आपल्याला आले 0% गेन किंवा असं म्हटलं तर तेवढं तरी पुरेसं होऊ शकतं. तर सध्याच्या ह्याच्यात बघता स्विगीचा IPO सुद्धा म्हणजे लॉस मेकिंग कंपनीचा असून सुद्धा 15 ते 18% स्विगी वर गेलेला आहे लिस्टिंगच्या दिवशीच. त्यामुळे ती एक थोडीशी एक जमेची बाजू म्हणजे लॉस मेकिंग कंपनीसुद्धा जर एवढी करू शकते, तर थोडीशी रिस्क घ्यायला मी विचार करू शकतो. तर बाकी तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही करताय की नाही अप्लाय हे तुम्ही नक्की सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही नवीन-नवीन व्हिडिओ असेच घेऊन येत असतो. लाईव्ह सेगमेंटचं सध्या रेकॉर्डिंग मध्ये-मध्ये टाकतोय त्यामुळे ते सुद्धा वीकडेजला तुम्ही बघू शकता. उद्या शनिवार आहे त्यामुळे शनिवारी सांगा पाहूमधला क्वेश्चनसुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. तर भेटूया नवीन एका व्हिडिओ. Stockport. Learn, focus, earn.